नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जितू सर तुमचं टीम मायबोलीमध्ये स्वागत आहे. आताच 2 दिवसापूर्वी तलाठीची ऍड आलेली आहे. आता ती ऍड ऍक्च्युअल आली कशी आहे, काय प्रोसेस आहे ते आपण बघणार आहे. कारण की आता आपल्याला नॉर्मलायझेशनची पद्धत तलाठीसाठी राहिलेली नाहीये. कारण की इथून मागे कसं होतं, TCS कडे एक्झाम होती आणि एकच सरळ सेवा म्हणून 25-25च्या पॅटर्न नुसार तलाठीची एक्झाम होत होती. आता ती एक्झाम कशी होणार, ती एक्झाम कोण घेणार, त्या पद्धतीने आपण समजून घेणार आहे. ऍक्च्युअली आता तलाठीची एक्झाम घेणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. आता ही तलाठीची एक्झाम गेलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे. तर मग आता MPSC कडून तलाठीची ऍड होऊन एक्झाम घेतली जाणार आहे. पण ती कशा पद्धतीने घेतली जाणार आहे आपण आता समजून घेणार आहे. आता ही तलाठीची एक्झाम पूर्णपणे MPSCच्या पॅटर्न मध्ये घेतली जाणार आहे. आतापर्यंत मुलांना वाटत होतं जरी तलाठीची ऍड MPSC कडे गेलेली असेल तरी ती सरळ सेवेप्रमाणे एकच पेपर होईल 25-25च्या पॅटर्न नुसार. तो पेपर आता राहिलेला नाही आता, कारण की तो पेपर पूर्णपणे MPSCच्या पॅटर्न नुसार होणार आहे. त्याला प्री असेल, त्याला मेन्स असेल, मेन प्रीला एक पेपर असेल, त्या पेपर मध्ये सब्जेक्ट कोणते, सिलेबस कसा असेल, त्याच्यानंतर पेपर मेन्स असेल, मेन्सला 2 पेपर असतील, त्यात पेपर 1, पेपर 2. पेपर 1 मध्ये इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर 100 मार्कासाठी, म्हणजे 50 प्रश्न असतील, मात्र एक प्रश्न 2 मार्कासाठी. परत पेपर 2 जो प्री प्रमाणेच प्रीचा पेपर जसा असेल तसंच पेपर 2 मुख्य परीक्षेला असेल. त्याच्यात फक्त 16 मार्काचा सिलेबस हा एक्स्ट्रा ऍड होते. मग आता तो कसा असेल आपण ते एकंदरीत समजून घेणार आहे. त्यात आता तलाठीचे गट क चे ऍड आलेली होती, बऱ्यापैकी लोकांचे गट क चे फॉर्म भरले गेलेले आहेत. आणि जे लोक खास तलाठीसाठीच प्रिपरेशन करणार होते ते फोन करत होते, येत होते, भेट देत होते, सर तलाठीचे ऍड आले की आम्हाला क्लास लावायचंय, काय करायचंय, त्या पद्धतीने आम्ही अभ्यास कसा करायचा, काय करायचं. आता तुम्हाला पूर्णपणे MPSC करायची, फक्त MPSC करायची. त्या तुमची तलाठी आणि अजूनही काही तलाठीच्या MPSC लेवलच्या एक्झाम असतील त्या आता पूर्णपणे MPSC कंडक्ट करणार आहे, पूर्णपणे MPSCच्या पद्धतीने. मग त्यात आता ही 16 जुलै पर्यंत रोजी शुद्धीपत्र प्रस्तुत झालेलं आहे. मग त्यानुसार त्यात तलाठी बरोबर अजून काही पदांचा समावेश झालेला आहे. आता पहिली पदं होती काहीतरी 2619 पदं होती. त्यात परत नवीन पदं ऍड झालेली आहे. आता ही नवीन ऍड झालेली पद्धत महसूल ग्राम महसूल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी. आता ही तलाठीची महसूल विभागाची ऍड येते. ही पूर्णपणे गट क मध्ये झालेली. मग त्यांचे तलाठीचे पद असतील 1539 पद. किती? 1539 पद तलाठीसाठी असतील. परत वरिष्ठ लिपिक अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक अभिलेखापाल गट क त्याचे 11 पद असतील. परत सहाय्यक अधीक्षक गट क चे 11 पद असतील. परत सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तांत्रिक गट क चे 54 पद. अजून काही पद ऍड झाली आहेत. एकूण 3088 पद ऍड झालेली आहेत. त्यात नियंत्रण शिधा वाटप व संचालक नागरिक पुरवठा कार्यालयाचे 230 पद, लिपिक टंकलेखकचे पद असतील. हे विविध प्रकारचे पद पण लिपिक टंकलेखक साठी असतील. म्हणजे 155, हे 59, हे 280, 480 पद, हे 339 पद, अशी टोटल नवीन 3088 पद ऍड झाली आहेत गट क मध्ये. ज्या पद्धतीने ऍड आलेली होती 2619 पदांची, त्याच पदांमध्ये या पदांची भर पडलेली आहे. त्याच्यामुळे वेगळे एक्झाम होणार नाही. आता याची मुदत कधीपर्यंत असेल तुमची अर्ज भरण्याची वगैरे. आता ही अर्ज भरण्याची मुदत असणार आहे 5 ऑगस्ट 2026 पर्यंत. पहिली ही गट क ची ऍडची मुदत होती, फॉर्म अर्ज करण्याची लास्ट डेट होती 17 जुलै, ती झाली 31 जुलै. आता नवीन गट क चे पद ऍड झाले म्हणून ही परत गेली 5 ऑगस्ट पर्यंत. आणि लास्ट चलन भरण्याची तारीख असेल 8 ऑगस्ट पर्यंत. समजले का? मग यात टोटल पद असतील 5707 पद असतील. 5707 पद म्हणजे एकंदरीत याचं मेरिट पण 100% कमी जाणार आहे. 40च्या आसपास मेरिट असलं पाहिजे. त्यामुळे ज्यांना ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे किंवा लास्ट इयरला असतील अपियर म्हणून, असा प्रत्येकाला आता गट कचा फॉर्म भरता येणार आहे. फक्त मुख्य परीक्षेपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असलेलं पाहिजे. मग याला सिलेबस काय असेल, सॉरी याला कोणत्याही शाखेतली पदवी असली पाहिजे तुमच्याकडे. कुठल्याही शाखेतली काय असली पाहिजे तुमच्याकडे पदवी, म्हणजे तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असलं पाहिजे, म्हणजे कुठल्याही शाखेतून झालेलं असावं. हे जर तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही आता सर्वजण तलाठीसाठी इलिजिबल असाल.
त्याच्यानंतर आता तलाठीचा सिलेबस कसा असेल, एक्झाम प्रोसेस कशी असेल, मग परीक्षा नियोजन, परीक्षेचं नियोजन, परीक्षेची योजना कशी असेल, विशेष संकेतांक, सामान्य क्षमता चाचणी, पूर्व परीक्षा एकच पेपर असेल पूर्व परीक्षेचा, त्या पेपरमध्ये 100 प्रश्न असणार. आता 100 प्रश्न कुठल्या कुठल्या टॉपिकवर असणार, कुठल्या कुठल्या सब्जेक्टवर असणार आहे. प्रत्येक प्रश्न 1 मार्कासाठी, म्हणजे 100 प्रश्न 100 मार्क. दर्जा असेल पदवी लेवलचा, तो पेपर मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही लँग्वेज मध्ये प्रश्न असतील. तुम्हाला मराठी जमतं मराठी वाचा, इंग्रजी जमतं इंग्रजी वाचा. त्या पद्धतीने वेळ असेल 1 तास. बहुपर्याय 4 पर्याय असणार आहे तुमच्या पुढे, त्यातला एक पर्याय कुठला तरी उत्तर करायचंय. त्याच्यानंतर या परीक्षेसाठी 1/4 मायनस सिस्टीम, म्हणजे जर एक प्रश्न तुमचा चुकला तर बरोबर प्रश्नामध्ये तुमचे 5 मार्क मायनस होणार आहे. त्यानंतर 1/4 मायनस सिस्टीम एमपीएससी प्रमाणे. इथून मागे घेता लढीला मायनस सिस्टीम नव्हती एकंदरीत, कारण की ही पद्धत होती नॉर्मलायझेशनची, आणि नॉर्मलायझेशन मध्ये कोण कसं तलाठी झालं हे काय आपल्याला निश्चित सांगता येत नाही. कोणाचे वाढले कोणाचे कमी झाले. मग याला सिलेबस काय असेल, याचा सिलेबस पूर्व परीक्षेचा सिलेबस. इतिहास असणार आहे 10 मार्कासाठी, भूगोल असणार आहे 10 प्रश्न, अर्थशास्त्र असणार आहे 15 प्रश्न, चालू घडामोडी असणार आहेत 15 प्रश्न, राज्यशास्त्र असणार आहे 15 प्रश्न, सामान्य विज्ञान असणार आहे 15 प्रश्न, आणि गणित आणि बुद्धिमत्ता हे दोघं मिळून असणार आहेत 20 प्रश्न. हा झाला तुमचा 100 मार्काचा सिलेबस पूर्व परीक्षेचा. याचा इंग्लिश मराठीचा संबंध येत नाही. त्याच्यानंतर पेपर 2चा सिलेबस, म्हणजे मुख्य परीक्षेचा सिलेबस कसा आहे. आता मुख्य परीक्षेचा पूर्ण सिलेबस तुम्हाला मायगोल अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे. मराठी मधून मायगोल टेलिग्राम चॅनल सर्च करा, तुम्हाला टेलिग्रामचं चॅनल येईल. आता मुख्य परीक्षेचा पेपर 2 होणार आहे. किती होणार आहे, पेपर 2 होतो. त्यातला पेपर 1 200 मार्कासाठी असेल, पेपर 2 200 मार्कासाठी असेल. आता पेपर 1 कसा असेल, 50 मार्काला मराठी असेल बरोबर. त्यात 50 प्रश्न असतील, 100 मार्काला मराठी असणार आहे. इंग्रजी असणार आहे 50 प्रश्न 100 मार्क, 1 प्रश्न 2 मार्क, या पद्धतीने 100 मार्काचा पेपर 1. आणि त्याच्यानंतर सामान्य क्षमता चाचणी, जो पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे तो सिलेबस इथं असेल. इथं फक्त 16 प्रश्न वेगळे असतील. तांत्रिक 4 प्रश्न, पर्यावरणाचे 5 प्रश्न, आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्काचे नियम 2015 आणि माहितीचा अधिकार 2005 असे एकूण त्याचे 3 प्रश्न. असे ते एकूण 16 प्रश्न तुम्हाला नवीन असणार, म्हणजे 32 मार्काचा सिलेबस पूर्व परीक्षेचा आणि मुख्य परीक्षेचा पेपर 2 मध्ये नवीन असणार. या पद्धतीने तुमचा मुख्य परीक्षा असणार आहे, म्हणजे तलाठीला. आणि पुढे यातच आलेली आहे मोटार सहाय्य मोटार वाहन निरीक्षक, म्हणजे आरटीओचा मात्र मुख्य परीक्षेचा पेपर वेगळा होणार, तो कंबाईन होणार नाही. आरटीओ साठी स्वतंत्र पेपर होणार. 150 प्रश्न असतील, 1 प्रश्न 2 मार्काला. तांत्रिक असेल त्याची लँग्वेज पूर्णपणे तो इंग्रजी माध्यमात असणार. 1.5 तासाचा वेळ असेल, बहुपर्यायी प्रश्न असतील. या पद्धतीने आपली तलाठीची परीक्षा ही ग्रुप सी मध्ये होणार आहे. आणि ग्रुप सी ही पूर्णपणे संयुक्त पेपर असतील. मी तुम्हाला सांगितलं एवढ्या पोस्ट त्याच्यामध्ये असणार आहे, ज्याने तुम्हाला दाखवले त्या पद्धतीने. ठीक आहे.